नमस्कार बाळांनो, आज आपण प्रकरण 4 कोण व कोणांच्या जोड्या यातील सराव संच 16 अभ्यासणार आहोत। सराव संच 16 हा जो आहे कोटिकोणावर आधारित आहे। तर कोटिकोण म्हणजे काय, तर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स। या ठिकाणी आपल्याला जो आहे एक कोन दिलेला आहे आणि तो आहे काटकोन, त्याचं नाव आहे PQR। तर PQR चं माप किती आहे, तर 90 अंश, कारण की प्रत्येक काटकोन त्रिकोणाचं माप किती असतं, तर 90 अंश। आता त्याच्यामधून जे आहे आपण QS हे किरण काढलेलं आहे। मग या किरणामुळे काय झालेले आहे, आपल्याला दोन कोन मिळालेले आहे। पहिल्यांदा PQS आणि नंतर SQR हे जे आहे आपल्याला दोन कोन मिळालेले आहे, परंतु यांच्या कोनांमध्ये काय झालेलं आहे, आपल्याला अंतर दिसतंय। यांची जे आहे PQSचा माप वेगळं असेल आणि SQRचं माप वेगळं असेल, परंतु या संपूर्ण कोनाचं, या संपूर्ण अँगलचं माप किती आहे, 90 अंश। म्हणून या आपल्याला शोधावं लागेल की PQS अधिक SQR बरोबर 90 अंश असतं। तर ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते ते कोन परस्परांचे कोटिकोण आहेत असे म्हणतात। आता म्हणजेच आपल्याला लक्षात येईल की PQS आणि कोन SQR हे परस्परांचे कोटिकोण आहेत। त्यातील काही उदाहरणे आपण अभ्यासूया। आता या ठिकाणी आकृतीच्या कोनांचे निरीक्षण करावं, चौकटीत ती संख्या लिहा असं सांगितलेलं आहे। मापकोन ABCचं माप किती आहे, तर 40 अंश एवढं आहे, आपल्याला ते लिहायचं आहे। आणि मापकोन PQRचं माप किती आहे, PQRचं माप किती आहे, तर 50 अंश। तर या ठिकाणी मापकोन ABC अधिक मापकोन PQR बरोबर किती होईल, 40 अधिक 50 बरोबर 90 अंश। म्हणजे कोन ABC व कोन PQR यांच्या मापांची बेरीज ही 90 अंश आहे, म्हणून ते परस्परांचे कोटिकोण आहेत असं सांगितलेलं आहे। उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊया। तर 70 अंश मापाच्या कोनांच्या कोटिकोणाचे माप किती असं विचारलेलं आहे आणि त्यावरच आधारित जे आहे, या दोन उदाहरणांवर आधारित जे आहे हा सराव संच 16 आहे। तर उकल दिलेली आहे, दिलेल्या कोनांच्या कोटिकोणाचे माप जे आहे आपण X मानूया। 70 अधिक X बरोबर 90। आता 70 अधिक X वजा तीच संख्या आपल्याला करायचं आहे जे आपल्याला माप दिलेले आहे, बरोबर 90 वजा 70। तर X 70 या ठिकाणी जे आहे इथे धन 70 आहे, इथे ऋण 70 आहे। धन ऋण काय होणार आहे, तर समान संख्या असेल तर तिथे 0 होईल, म्हणून X शिल्लक राहिलेला आहे। इथे X आपण डावीकडे घेतला आणि बरोबर 90 वजा 70 किती आलेले आहे, तर 20 अंश एवढे आलेले आहे। म्हणजे 70 अंश मापाच्या कोटिकोणांचे माप किती आहे, तर 20 अंश एवढे आहे। तर ही सर्व उदाहरणं जे आहे आपण या पद्धतीनं सोडून घेऊया। आता उदाहरण दुसरे बघूया की A अधिक 15 अंश व 2A चा अंश हे एकमेकांचे कोटिकोण आहेत। तर प्रत्येक कोणाचे माप किती असं सांगितलेलं आहे। आता सर्वांची काय करणार, आपण दिलेल्या मापांची जे आहे आपण बेरीज करणार आहोत। A अधिक 15 अधिक 2A बरोबर 90। आता जे या ठिकाणी चल आहे, या ठिकाणी चल आणि सहगुणक आहे, त्याच्यामुळे समान चलांची आपल्याला बेरीज करावी लागते, म्हणून A अधिक 2A ची आपण बेरीज केली असता आपल्याला 3A मिळतो। आणि हा जी संख्या आहे 15 ही आपण जशीच्या तशी ठेवली। 3A अधिक 15 बरोबर 90। आता जे आहे आपल्याकडे ही संख्या आहे, ही आपण जे आहे एक समीकरण तयार केले। आता समीकरण आपल्याला सोडवावं लागेल, म्हणून 3A डावीकडे ठेवला तर इथे अधिक 15 आहे, त्याच्यामुळे जे आहे आपण 90 मधून जे आहे 15 वजा केले असता आपल्याला 75 ही संख्या मिळालेली आहे। आणि जे आहे 75ला आपण 3ने भाग दिलेला आहे, त्याच्यामुळे जे आहे A ची किंमत आपल्याला 25 मिळालेली आहे। आता A ची किंमत आपल्याला 25 मिळालेली आहे, त्याच्यामुळे जे आहे आपण 25 अधिक 15 जर केले तर आपल्याला 40 मिळणार आहे। आणि 25 गुणिले 2 जर केले तर आपल्याला 50 मिळणार आहे। त्याच्यामुळे यांची बेरीज जी आहे, या दोघांची बेरीज ही 90 आलेली आहे। समजलं तुम्हाला? आता जे आहे आपण प्रत्यक्ष उदाहरण सोडवूया। तर सराव संच 16 मधलं पहिलं उदाहरण आहे, आपल्याला खालील काही कोनांची मापे दिलेली आहेत
त्यांच्या कोनांची मापे लिहा असं सांगितलेलं आहे. 40 अंश माप दिलेलं आहे. मग आपण पहिल्यांदा लिहिणार आहोत 40 अंश मापाच्या कोनांच्या कोनांचे माप यक्स मानू. आता आपल्याला 40 हा अंक दिलेला आहे, 40 ही संख्या दिलेली आहे, त्याच्यामुळे 40 अधिक यक्स बरोबर 90 हे आपण जे आहे एक समीकरण तयार केलेलं आहे. आता हे पहिलं पद आहे आपलं. या पदामधून जे आहे पहिल्या पदामधून जे आहे आपल्याला 40 वजा करायचे आहे आणि दुसऱ्या पदामधून सुद्धा 40च वजा करायचे. मग आपण केलं की 40 अधिक यक्स वजा 40 बरोबर 90 वजा 40. आता या ठिकाणी धन आहे, या ठिकाणी ऋण आहे. समान संख्या असेल तर त्यांची बेरीज त्यांची जे आहे वजाबाकी होईल आणि त्यांची वजाबाकी ही 0 आली. त्याच्यामुळे हे 40 आणि हे 40 कट झाले, त्यामुळे आपल्याकडे यक्स हा शिल्लक राहिला. आता यक्सची किंमत आपल्याला काढायची आहे. त्या पहिले जे आहे आपण इकडचं वजाबाकी करूया. तर 90 वजा 40 बरोबर 50 अंश एवढे मिळालेले आहे. म्हणून आपलं उत्तर जे आहे 40 अंश मापाच्या कोनाचे माप जे आहे ते 50 अंश आहे, असं आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे. उदाहरण आपल्याला दुसरे दिलेले आहे 63 अंश एवढे एका कोनाचे माप दिलेले आहे. तर आपल्याला दिलेल्या कोनांच्या कोनाचे माप यक्स मानू, ही पहिली पायरी लिहायची आहे. दुसरी म्हणजे काय तर 63 अधिक यक्स बरोबर 90 लिहायचे आहेत. नंतर जे आहे हे आपण समीकरण तयार केलं तर या दोन्ही समीकरणामधून जे दोन्ही पदामधून आपल्याला 63 वजा करायचे आहे. तर 63 अधिक यक्स वजा 63 बरोबर 90 वजा 63. तर या ठिकाणी जे आहे धन आहे, या ठिकाणी ऋण. समान संख्या असेल तर त्याचे 0 अधिक यक्स बरोबर 63मधून 10मधून 3 गेले 7 राहिले. या ठिकाणी जे आहे 9मधून 7 गेले 2 राहिले, तर 27 एवढे आलेले आहे. म्हणजे एक्सची किंमत किती आलेली आहे तर 27 अंश. म्हणून उत्तर आपण लिहिणार आहोत की 63 मापाच्या कोनाचे माप माप 27 अंश आहे. याचप्रमाणे दुसरं उदाहरण सुद्धा सोडवायचं आहे. दिलेल्या कोनाच्या कोनाचे माप यक्स मानू. 45 अधिक यक्स बरोबर 90. तर या दोन्ही पदांमधून आपल्याला काय करायचे 45 वजा करायचे आहेत. तर 45 अधिक यक्स वजा 45 बरोबर 90 वजा 45. तर 45 धन 45 ऋण. उत्तर येईल 0 अधिक यक्स बरोबर 90 वजा 45 बरोबर 45. यक्सची किंमत किती आलेली आहे तर 45 अंश. म्हणून आपण उत्तर लिहिणार की 45 अंश मापाच्या कोनाचे माप 45 अंश असेल. 45 अंश आहे. नंतर आपल्याला दिलेलं आहे उदाहरण चौथं 55. तर परत लिहिणार आहोत आपण दिलेल्या कोनांच्या कोनाचे माप यक्स मानू. तर 55 अधिक यक्स बरोबर 90. तर या पहिल्या पदामधून आपण जे आहे 55 वजा करणार.
आणि 90मधून सुद्धा 55 वजा करणार. तर धन 55 आणि ऋण 55 उत्तर येणार आहे 0 अधिक x बरोबर 90मधून 55 जर गेले तर 15, 10मधून 5 गेले 5 राहिले, या ठिकाणी जे आहे 6 होईल तर 35. x बरोबर आपल्याला 35 अंशाचा दुसरा कोन मिळालेला आहे. 5व्या उदाहरणामध्ये आपल्याला पहिल्या कोनाचे माप जे आहे 20 अंश दिलेले आहे. म्हणून आपण लिहिणार आहोत दिलेल्या कोनाच्या कोटी कोनाचे माप आपण x मानू. दुसऱ्या कोनाचे माप जे आहे आपण x मानणार आहोत. मग जे आहे 20 अधिक x बरोबर 90. तर पहिल्या पदामधून आपल्याला काय करावं लागेल, 20 वजा करावं लागेल. त्याचप्रमाणे 90 वजा 20. आता धन ऋण 0 अधिक x बरोबर 90मधून जे आहे 20 गेले 70 उरलेले आहे. म्हणजे x ची किंमत किती आहे तर 70 अंश एवढी आहे. म्हणजे दुसऱ्या कोनाचे माप आपल्याला किती मिळालेले आहे तर 70 अंश. म्हणून आपण लिहिणार 20 अंश मापाच्या कोटी कोनाचे माप 70 अंश एवढे आहे. आता जो आपल्याला 6वा प्रश्न दिलेला आहे तो तर फारच इंटरेस्टिंग आहे. मग आपण जे आहे दिलेल्या कोनांच्या कोटी कोनाचे माप x आहे असे मानू. आता या ठिकाणी जे आहे आपल्याला कोणतं माप दिलेलं आहे तर 90 अंश. जे माप दिलेलं आहे तेच आपल्याला लिहायचं आहे. 90 अंश अधिक x बरोबर कोटी कोनाच्या दोन्ही कोनांचे माप किती असतं तर 90 अंश असतं. म्हणून ते पण लिहिणार आहोत. आता जे माप दिलेलं आहे आपल्याला या दोन्ही पदामधून आपल्याला वजा करायचे आहे. 90 अधिक x वजा 90 बरोबर 90 वजा 90. आता किती आलेलं आहे धन 90 आणि ऋण 90. 0 उत्तर येणार आहे. x बाकी राहिला. xचीच किंमत आपल्याला कळायची आहे. 90मधून 90 गेले किती राहिले तर 0. म्हणून xचं माप किती आलेलं आहे तर 0. म्हणून आपण उत्तर लिहिणार आहोत की 90 अंश मापाच्या कोटी कोनाचे माप 0 अंश आहे. नंतर आता इथे जे आहे 7वा प्रश्न x अंश एवढं आपल्याला एका कोनाचे माप दिलेले आहे. तर या ठिकाणी पहिल्या कोनाचे माप आपल्याला x अंश दिलेले आहे. आणि आतापर्यंत आपण जे आहे प्रत्येक उदाहरणामध्ये दिलेल्या कोनांचे कोटी कोनाचे माप जे आहे आपण x मानलेले आहे. परंतु इथे xच दिल्यामुळे आपल्याला ते मानता येणार नाही. म्हणून त्यामुळे जे आहे अल्फाबेटिकली तुम्ही कोणतंही अक्षर घेऊ शकता. तर आपण जे आहे ए घेतलं. दिलेल्या पहिल्या कोनाचं माप जे आहे आपल्याला x दिलेलं आहे. दुसऱ्या कोनाचे माप जे आहे आपण ए मानूया. म्हणून आपण जे आहे ते व्यवस्थित लिहून घेऊया. x अधिक ए बरोबर 90 अंश. आता काय करायचं आहे आपल्याला या दोन्ही पदांमधून x अधिक ए बरोबर ए मधून जे आहे आपल्याला x वजा करायचे आहे. x अधिक ए वजा x बरोबर 90 वजा x. आता धन x आणि ऋण x काय झालेलं आहे 0 झालेलं आहे. अधिक ए चे माप किती राहणार आहे तर 90 वजा x. म्हणून ए बरोबर 90 वजा x म्हणजेच ए बरोबर 90 वजा x हे आपलं उत्तर आलेलं आहे. कारण की आपल्याला पुढे उत्तर सोडवता येत नाही. म्हणून आपण लिहिणार आहोत की x अंश मापाच्या कोटी कोनाचे माप 90 वजा x आहे. प्रश्न दुसरा आहे y वजा 20 अंश आणि y वजा 30 अंश हे एकमेकांचे
कोटी कोण आहेत तर प्रत्येक कोणाचे माप काढा असं सांगितलेलं आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, हे दोन्ही पदांची बेरीज करायची आहे. तर y वजा 20 अधिक y अधिक 30 बरोबर 90. आपण जे पूर्वी दुसरं उदाहरण या पुस्तकामध्ये सोडवलं त्याचप्रमाणे जे आहे आपल्याला हे उदाहरण करायचं आहे. लक्षात आलं? तर आता जे आहे आपण चलांची बेरीज करणार आहोत. तर 1y अधिक 1y बरोबर 2y. आता या ठिकाणी जे आहे वजा 20 आणि अधिक 30 यांची जी आहे आपल्याला बेरीज करायची आहे. तर वजा अधिक अधिक म्हणजे 3 जे आहे चिन्ह आलेले आहे आपल्याकडे, वजा धन धन, तर यांची जी आहे वजाबाकीच होईल. तर परंतु चिन्ह जे आहे आपल्याला धनाचं घ्यावं लागेल. तर वजा 20 आणि अधिक 30 यांची वजाबाकी जी आहे, 30मधून 20 वजा केल्यास आपल्याकडे 10 उरतील. म्हणून बरोबर जे आहे आपल्याला 90 लिहावं लागतील. या ठिकाणी जे आहे 2y जसेच्या तसे. या ठिकाणी अधिक 10 आहे, त्याच्यामुळे आपल्याला समीकरण आता सोडवायचं आहे. अधिक 10 90मधून जे आहे वजा, अधिकच्या उलटे वजा 10. तर 2y जसेच्या तसे. 90 वजा 10 किती होतात? 80 होतात. आता जे आहे आपल्याला या ठिकाणी 2 गुणेला y आहे, तर y आपल्याला ठेवायचा आहे आणि जो आहे 80 भागेला 2 करायचा आहे. आता चूक 8 आणि 0 जसंच्या तसं. वायची किंमत किती आलेली आहे? तर वायची किंमत आलेली आहे 40 एवढी आलेली आहे. मग आपल्याला जे आहे आपल्या पदांमध्ये ते लिहायचं आहे. y वजा 20 आणि y अधिक 30. तर वायची किंमत किती आहे? तर 40. 40 वजा 20 बरोबर किती आलेलं आहे? तर 20 येणार आहे. आता हे झालं पहिलं. आता दुसरं आहे आपल्याकडे y अधिक 30. तर 40 अधिक 30 बरोबर किती झालेले आहेत? तर 70. दोन्ही कोणांची मापांची बेरीज जी आहे ती 90 येते. 70 अधिक 20 90. म्हणजे एका काटकोनाचं माप मिळालेले आहे. दोन्ही कोटिकोण आपल्याला मिळालेले आहेत. म्हणून आपण लिहिणार आहोत, म्हणून कोणांची मापे अनुक्रमे 20 अंश आणि 70 अंश आहे.